सिटी न्यूज वसा जनसेवेचा। आज संपूर्ण मानवजात ही धकाकीच्या जीवनामध्ये दुःखात हरपळून जात आहे। त्यामुळे व्यसनहीनता, चोरी, हत्या यासारख्या गोष्टी या वारंवार घडताना दिसत आहे। मानवाच्या अस्वस्थतेसाठी, त्याचे मन स्वस्थ करण्यासाठी भगवान बुद्धांनी त्रिपिटकामध्ये दिलेला उपदेश हा विचार मानव प्रगतीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय त्रिपिटका संघायनाचे जनरल सेक्रेटरी भंते विनय रखिता महाथेरो यांनी केले आहे। इंटरनॅशनल त्रिपिटका चॅन्टिंग काउन्सिल भारत याच्या वतीने आयोजित 20व्या आंतरराष्ट्रीय त्रिपिटक संघायनाच्या कार्यक्रमाच्या आयोजन अंतर्गत दी बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणाच्या वतीने रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी राधा गोविंद सेलिब्रेशन हॉल बुलढाणा येथे त्रिपिटक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास धम्मदेशना देण्यासाठी भंते ज्ञानबोधी महाथेरो, भंते करुणानंद महाथेरो, भंते ज्ञान रक्षित थेरो, भंते यश थेरो, भंते बी राहुतो, भंते सुजात तिसस, भंते धम्मधर, भंते अनमोल रत्न यांची उपस्थिती होती। त्रिपिटक म्हणजे बुद्धांची शुद्ध वाणी बनते ज्ञान रक्षित थेरो। त्रिपिटक हा ग्रंथ सर्वात प्राचीन ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश हा जसा दिला तसाच आहे। त्यामुळे 2500 वर्षापासून बुद्ध वाणी शुद्ध रूपाने आजही जिवंत आहे। या वाणीचे संवर्धन करण्यासाठी आणि जनसामान्यात पोहोचवण्यासाठी त्रिपिटक सांगायनाची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले। आचाराविना विचार वाया आहेत। भंते करुणानंद महाथेरो, भगवान बुद्धाने धम्मपदात उपदेश केलाय। माणूस कितीही बोलत असला तरी तो धम्म अनुयायी होत नाही, परंतु जो धम्माचे एक जरी गुण अंगीकारतो तो धम्माचा खऱ्या अर्थाने आई होतो। श्रद्धेशिवाय प्रज्ञा विकसित होत नाही। भंते यश थेरो, व्यक्ती कितीही प्रज्ञावान नसला परंतु जर त्याच्यामध्ये श्रद्धा नसेल तर तो व्यक्ती आपल्या प्रज्ञेचा वापर हा गैरकामासाठी करून इतरांची हानी करू शकतो। म्हणून भगवान बुद्धांनी प्रज्ञेबरोबर श्रद्धेची आवश्यकता आहे असे सांगितले। दरवर्षी गेल्या 20 वर्षापासून महाविहार बोधगया येथील पवित्र बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धांच्या पवित्र वाणीचे म्हणजे त्रिपिटकाचे सांगायन करण्यात आले। यावर्षी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मान हा भारतीय भिक्षूंना, उपासक तथा उपासिका यांना मिळालाय। तब्बल 27 देशातील बौद्ध अनुयायी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे। फुकटच करावं म्हणजे आपलं काहीच योगदान देत नाही। हे कधी विहारात जात नाही, कधी भोजनदान देत नाही, कधी कार्यक्रमात मदत करत नाही आणि हे म्हणजे भारत बुद्धमय झाला पाहिजे। आईचा ठेकळाचा भारत बुद्धमय होईल आणि दुरूनच होईल का, कोरडाच होईल का, तुम्हीच सांगा, होईल का? मुख्यच बसला बाबा। आणि त्यामुळे भारत बुद्धमय करण्यासाठी सुद्धा आपल्याला योगदान द्यावं लागेल। स्वतः धम्माचं आचरणही करावं लागेल आणि धम्म प्रचारातही योगदान द्यावं लागेल। आपल्याला आपला परिवार बुद्धमय बनवावा लागेल किमान, तेव्हा भारत बुद्धमय बनेल। भारताला बुद्धमय बनवण्यासाठी अगोदर किमान आपलं घर तरी बुद्धमय बनवलं पाहिजे। नाही तर बाबा काही ठिकाणी आम्ही जातो, काही शहराला लागून, गावाला लागून लई मोठमोठे कोणकोणते स्थळ असतात म्हणजे तुमच्याकडे आहे मोठे एक स्थळ, येताना पाठीवर लिहिलेलं होतं 10 किलोमीटर राहिलं, 15 किलोमीटर राहिलं, 5 किलोमीटर राहिलं, मग आता उजवीकडे वळा, कोणीकडे वळा आणि लोकांच्या अंगात येते म्हणे तिथं काय 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 विचार होत नाही। या ठिकाणी बुलढाणेकरांसाठी आपण त्रिपिटक संमेलनाच्या माध्यमातून धम्म समजून घेण्याच्या निमित्तानं पूजनीय भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे। मी समस्त बुलढाणेकरांच्या वतीनं पूजनीय संघाचं या ठिकाणी स्वागत करतो। सगळ्यांना विनंती, आता जागेवर बसून घ्या। ज्या समोरच्या ज्या उपासिका आहेत त्यांना विनंती, बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।